आज गगन बर्रा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं वाक्यांचे प्रकार हा टॉपिक या ठिकाणी बघणार आहे। तरी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आता काय सांगतोय ते पहा। मी एक चार्ट काढलेला आहे या ठिकाणी। कोणता? वाक्यांचे प्रकार। वाक्यांचे प्रकार हे दोन आहेत। कोणते? तर पहिला आहे अर्थावरून पडणारे प्रकार। कोणता? अर्थावरून, वाक्याचा काय अर्थ आहे याच्यावरून। आणि दुसरा कोणता प्रकार आहे? वाक्यातील विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार। म्हणजे वाक्यात किती विधान केलेले आहेत त्याच्यावर सुद्धा काही वाक्यांचे प्रकार पडत आहेत। आता तुम्हाला इथं दिसत असेल अर्थावरून पडणारे प्रकार किती आहेत रे? किती आहेत? 5 आहेत। पहिला आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य, चौथा आहे होकारार्थी वाक्य आणि पाचवा आहे नकारार्थी वाक्य। सोपं आहे, काही अडचण नाही। हे आपण नेहमीच्या बोलण्यातून आपण हे एक्सप्रेशन दाखवत असतो, असे वाक्य वापरत असतो। ओके, आपल्याला थोडंसं हे इथं अवघड वाटतं आपल्याला। आता वाक्यातील विधान किती आहे याच्यावरून पडणारे प्रकार 3 आहेत। कोणतं वाक्य आहे? पहिला प्रकार आहे केवल वाक्य, ओके, दुसरा आहे संयुक्त वाक्य आणि तिसरा आहे मिश्र वाक्य। तर याचा आपल्याला प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे, त्याची एक्झाम्पल घ्यायचे आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी 1-2 क्वेश्चन याच्यावर पाहायला भेटतो। आणि इथं एक क्वेश्चन म्हणजे आपलं एका मार्कामध्ये तुम्हाला माहिती आहे 5-5, 10-10 मुलं आहेत, त्याच्यासाठी प्रत्येक पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे। तर पहा, अर्थावरून पडणारा प्रकार थोडक्यात काय? विधानार्थी वाक्य। आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय माहिती आहे का कोणाला? तर वाक्यात एक विधान केलेलं असते किंवा ज्या वाक्याची सुरुवात कशाने होते? कर्त्याने होते। वाक्याच्या सुरुवातीला काय असतोय? कर्ता असतोय आणि वाक्याच्या शेवटी हा काय असतोय? पूर्णविराम असतोय। एक साधी माहिती दिलेली असते, त्या वाक्याला आपण काय म्हणणार आहे? विधानार्थी वाक्य। केवळ विधान केलेलं असते। ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, वाक्याच्या शेवटी काय असणार आहे? पूर्णविराम। पूर्णविराम समजते ना तुम्हाला? हा, त्याला म्हणायचं विधानार्थी वाक्य। आता प्रश्नार्थक वाक्य तुम्हाला माहिती आहे, आपण प्रश्न विचारतो, वाक्याच्या शेवटी काय असणार आहे? प्रश्नचिन्ह। तू गावी कधी जाणार आहेस? कसलं वाक्य आले? प्रश्नार्थक। पुन्हा अपेक्षित उत्तर आहे मी गावी जाणार नाही, मी गावी उद्या जाणार आहे किंवा काय असेल ते, बरोबर? म्हणजे वाक्याच्या शेवटी इथं काय असणार आहे? प्रश्नचिन्ह असणार आहे। इथं काय असणार आहे? वाक्याच्या शेवटी विधानार्थी वाक्यामध्ये काय असणार आहे? पूर्णविराम। इथं काय असणार आहे? प्रश्नचिन्ह। त्याच्यानंतर तिसरा प्रकार कुठला आहे? उद्गारार्थी वाक्य। उद्गार आपण काढतो ना उद्गार। थोडक्यात काय? ज्या वाक्यात आपल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो। उदाहरणार्थ केवल प्रयोगी अव्यय आपण पाहिले, त्याच्यामध्ये केवल प्रयोग अव्ययाचे प्रकार पाहिले, आश्चर्य, हर्ष, हे सगळे आपले काय होते? उद्गार। आणि या वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे? या उद्गारवाचक चिन्हाने। इथं काय असणार आहे? शेवटीला प्रश्नचिन्ह। इथं काय असणार? शेवटी वाक्याच्या पूर्णविराम। आणि इथं काय असणार आहे? आपलं उद्गारवाचक चिन्ह। उद्गारवाचक चिन्ह माहिती आहे तुम्हाला? आय असतो उलटा, ओके। त्याच्यानंतर काय आहे? वाक्य होकारार्थी वाक्य। होकारार्थी म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये काय दाखवला जातो? होकार दाखविला जातो। होकार नकार समजते ना तुम्हाला? तुम्हाला चांगल्या प्रकार समजते होकार नकार। आता होकारार्थीला दुसरा एक शब्द आहे काय? करण रूप। काय म्हणायचं? करण रूप। असं सुद्धा परीक्षेला विचारलं जातं, खालीलपैकी करण रूपी वाक्य कोणतं आहे? करण रूपी म्हणजेच कोणतं वाक्य? होकारार्थी वाक्य, ओके। जर वाक्यात होकार असेल, निगेटिव्ह कोणताही शब्द नसेल तर त्याला होकारार्थी म्हणायचं। नकारार्थी वाक्य, ज्या वाक्यात काय असते? नकारार्थी शब्द असतोय, नकारार्थी भावना असते, त्याला काय म्हणायचं? नकारार्थी वाक्य। मग आता हे जर करण रूप असेल तर नकारार्थीला आपण काय म्हणणार आहे? अकरण रूप। काय म्हणणार आहे? अकरण रूप, ओके। ही कशावरून प्रकार पाहिले आपण पडणार आहे? अर्थावरून पडणार। आता वाक्यातील विधानाच्या संख्येवरून किती प्रकार पडतात वाक्याचे? किती पडतायत? 3। पहिला प्रकार कोणता आहे? केवल वाक्य। केवल वाक्य। चला दुसरा एक शब्द आहे कोणता? केवल वाक्याला दुसरा काय म्हणतो आपण? शुद्ध वाक्य। काय म्हणतो आपण? शुद्ध वाक्य। आता केवल वाक्य ओळखायचं कसं किंवा शुद्ध वाक्य ओळखायचं कसं माहिती आहे का तुम्हाला? काय
तर ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि काय असतंय, एकच क्रियापद असते. काय सांगतोय मी तुम्हाला, कर्ता कर्म क्रिया शोधता येते. म्हणजेच काय, ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असणार आहे त्या वाक्याला काय म्हणायचं, केवळ वाक्य. ओके. दुसरं वाक्य कोणतं आहे प्रकार, संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यामध्ये काय असते रे, वाक्य किती असणार आहेत, दोन. वाक्य किती असणार आहेत, दोन. आणि ती वाक्य जोडण्याचं काम करणार आहे. कोण करतं वाक्य जोडण्याचं काम, त्याला आपण काय म्हणतो व्याकरणामध्ये, उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्ययाचे किती प्रकार पाहिले आपण, मुख्य प्रकार किती पाहिले, दोन पाहिले. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. मग प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं जोडलं जाणारं वाक्य कोणतं असतंय, संयुक्त वाक्य असते. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं जोडलं जाणारं वाक्य काय असणार आहे, मिश्र वाक्य. मग प्रधानत्वाचे चार प्रकार आहेत कोणते, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. यांनी जोडलं जाणारं वाक्य हे काय असणार आहे, संयुक्त वाक्य असणार आहे. आणि गौणत्वाचे चार प्रकार आहेत, स्वरूप, उद्देशबोधक, कारणबोधक, संकेत बोधक. यांनी जोडलं जाणारं वाक्य काय असणार आहे, मिश्र वाक्य. ओके. त्याच्यामध्ये एक वाक्य प्रधान असतंय, एक वाक्य काय असतंय, गौण. संयुक्त वाक्यामध्ये म्हणजेच काय, सॉरी दोन्ही वाक्य इथं प्रधान असतात आणि इथं काय असतं, एक प्रधान आणि एक गौण असतं. एक वाक्य दुसऱ्यावरती डिपेंड असते. ओके, समजलं. आता आपण याची प्रत्येकाची काय करायचं आहे, पॉईंट टू पॉईंट व्याख्या लिहून घेऊन त्याची एक्झाम्पल पाहिजेत आपल्याला. ओके. 1 मार्क या टॉपिक वरती तुम्हाला जाता जाता देऊन जाणार. अवघड काही नाही. मी तुम्हाला उभयान्वयी अव्यय शिकवत असताना पण याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे थोडक्यात. आता आपण हे डिटेलमध्ये घेऊ. केवळ वाक्यामध्ये मी काय सांगितलं, एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते. संयुक्त वाक्यामध्ये काय सांगितलं, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलं जाणारं वाक्य काय असणार आहे, संयुक्त वाक्य. मिश्र वाक्यामध्ये काय सांगितलं, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं जोडलं जाणारं वाक्य काय असणार आहे, मिश्र वाक्य असणार. ओके. त्याच्यामध्ये एक वाक्य दुसऱ्या वाक्यावरती काय असते, अवलंबून असते. संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य ही अर्थाच्या दृष्टीने काय असतात, स्वतंत्र असतात. त्याला दुसऱ्या वाक्याची गरज पडत नाही अर्थ पूर्ण करून घेण्यासाठी. ओके. तसं मिश्र वाक्यामध्ये एका वाक्यावरती दुसरं वाक्य काय असते, डिपेंड असते. समजलं. आता आपल्याला लिहून घेतले तुम्ही. आता आपल्याला प्रत्येक याचं काय करायचं, एक एक पॉईंट घेऊन त्याचं व्याख्या घेऊन त्याचं काय करायचं, एक्झाम्पल घ्यायची. ओके. मग आता पहिला प्रकार कोणता घेणार आहे आपण, विधानार्थी वाक्य. टाका पॉईंट. विधानार्थी वाक्य झालं. त्याची व्याख्या लिहून घ्या. काही वेळेला व्याख्या सुद्धा विचारतात, त्यामुळे फक्त आपण वाक्य ओळखायचं शिकलो म्हणजे झालं नाही, व्याख्या सुद्धा विचारलेल्या आहेत. ओके. त्याची व्याख्या लिहून घ्या. अशा वाक्याची सुरुवात, अशा वाक्याची सुरुवात वाक्याची सुरुवात कशाने होते रे, कशाने होणार आहे, कर्त्याने. ओके. वाक्याच्या शेवटी काय असतंय, काय असतोय, पूर्णविराम. पूर्णविराम कसा असतोय, तर असा आहे. विराम चिन्हामध्ये तुम्हाला समजत, विराम चिन्ह आपण पाहिजे आहेत अजून, त्याच्यावरती एक क्वेश्चन आहे आपल्याला. ओके. आणि अशा वाक्यात केवळ काय केलं असते, विधान केलेलं असते. केवळ काय केलं असते, विधान केलेले असते. अशा वाक्यात काय केलं असते, केवळ विधान. असं वाक्य विचारतील किंवा अशी कन्सेप्ट विचारतील, कोणतं वाक्य ओळखा. काय देतील, ज्या वाक्याची सुरुवात फक्त कर्त्याने होते त्या वाक्याला कोणतं वाक्य म्हणून ओळखलं जातं, कोणतं, विधानार्थी. ओके. किंवा वाक्याच्या शेवटी ज्या पूर्णविराम होतो त्याला कोणतं वाक्य म्हणायचं, विधानार्थी.
साधं आणि सोपं. शिकवताना सोपं वाटतं, घरी गेलं सगळं सारखं वाटतं. त्याच्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, रिव्हिजन आणि सांगितलेलं दररोजचं आपलं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके. आता तुम्ही सांगा बरं, विधानार्थी वाक्याचं एखादं उदाहरण तुम्ही सांगा. काय येईल या क्रायटेरियामध्ये बसणार असं कोणतं उदाहरण येईल ज्याच्यामध्ये काय पाहिजे, शेवटी पूर्णविराम पाहिजे, वाक्याची सुरुवात कशाने झाली पाहिजे, कर्त्याने झाली पाहिजे, आणि फक्त विधान केलं पाहिजे, बाकी काही नको. मी अभ्यास करतो, कसलं वाक्य विधानाचे आहे का बघा. ठीक आहे, मी अभ्यास करतो, बघा लिहू नका, आधी ऐका. मी अभ्यास करतोय किंवा करतो. वाक्य शेवटी काय आलं इथं, पूर्णविराम आला, फक्त एक विधान केलेलं आहे. काय, मी काय करतोय, अभ्यास करतोय. ओके. वाक्याची सुरुवात कशाने झाली, इथं कर्त्याने झाली. बघा, करणारा कोण आहे, मी. करण्याची क्रिया कोणा करते, म्हणजे इथं कर्त्याने सुरुवात झाली, शेवटी पूर्णविराम आहे, फक्त विधान केलेलं आहे, म्हणून हे वाक्य कोणतं झालेलं आहे, विधानार्थी वाक्य. ओके, लिहून घ्या. अजून एक वाक्य सांगायचं म्हटलं तर बाबा गावाला गेले. बाबा गावाला गेले, कोणतं वाक्य येईल, विधानार्थी. साधं सरळ वाक्य आहे, शेवटी पूर्णविराम आहे, वाक्याची सुरुवात कर्त्याने झालेली आहे, फक्त विधान केलेलं आहे, म्हणून हे वाक्य कोणतं झालं, विधानार्थी. काय अवघड आहे का, नाही, परंतु कन्सेप्ट माहिती पाहिजे आपल्याला, लक्षात ठेवा. ओके. आता दुसरा प्रकार आहे आपला, कोणता, प्रश्नार्थक वाक्य. झाले काही, दुसरा कोणता प्रकार आहे, प्रश्नार्थक वाक्य. कसं का, साधं आणि सोपं. घ्या, याची व्याख्या लिहून घ्या. ज्या वाक्यात काय विचारलं असतंय, प्रश्न, त्याला काय म्हणायचंय, प्रश्नार्थी वाक्य. काय अवघड आहे का, नाही. ज्या वाक्यात काय असणार आहे, प्रश्न विचारलेला आहे. वाक्याच्या शेवटी काय येणार आहे, काय येईल इथं, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते. ओके, प्रश्नचिन्ह कसं आहे तुम्हाला माहिती आहे. मग सांगा बरं एखादं उदाहरण तुम्ही. प्रश्नार्थक वाक्याचं उदाहरण सांगा कोणतंही. ज्या वाक्यामध्ये प्रश्न आहे असं वाक्य. सोपं आहे, पुढं अवघड आहे, केवळ संयुक्त आणि मिश्र मध्ये, याच्यामध्ये काही अडकण्यासारखं काही विषय नाही, अतिशय सोपं आहे. सांगा बरं, तू गावी कधी गेलास किंवा जाणार आहे, काय असेल हे वाक्य कसं आहे, प्रश्नार्थी. असं जर तुम्ही एखाद्याला बोलला तर तो समोरून काय देणार आहे, आपल्याला त्याचं उत्तर देणार आहे. कधी गेलो, काल गेलो, परवा जाणार आहे, काय असेल ते. ओके. वाक्या शेवटी काय आलेलं आहे, प्रश्नचिन्ह. काय अवघड आहे का याच्यात, नाही. आता तिसरा प्रकार आहे आपला, कोणता, उद्गारार्थी वाक्य. तिसरा कोणता प्रकार आहे, उद्गारार्थी वाक्य. घ्या, याची व्याख्या लिहून घ्या. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. ज्या वाक्यात काय असते, भावनेचा उद्गार काढलेला असतो
त्या वाक्याला काय म्हणायचं आहे? उद्गारार्थी वाक्य. ओके. आणि वाक्याच्या शेवटी काय येणार आहे? वाक्याच्या शेवटी काय येणार आहे? उद्गार चिन्ह येते. कसं असते उद्गार चिन्ह? असं असते, बरोबर ना? इंग्रजीचे उलट आहे असतं ना इंग्रजीमध्ये, ते उलट लिहायचं फक्त. तो काय असतंय? उद्गार चिन्ह. काही लोकांना, नवीन मुलं आहेत त्यांना काही माहिती नाही, लक्षात द्या. उद्गार चिन्ह असं असते आपलं, इंग्रजीतील उलटा आहे. ओके. काय अवघड आहे करे? उद्गार कधी करतो आपण? बघा, एखादा साप पाहिला तुम्ही, केवढा? छोटा का मोठा? मोठा साप पाहिला, काय म्हणताय तुम्ही? अरे बापरे, क्या अब म्हणता ना, असं पण म्हणता ना, बोलला का? हा तुमचा काय? साप पाहिल्यानंतर मनातून आलेला काय तुमचा उद्गार आहे. मग इथं तुम्ही काय देणार आहे? उद्गार चिन्ह. अब केवढा मोठा साप. अब केवढा मोठा साप. ओके. असा जो मनातून उद्गार येतोय त्याला काय म्हणायचं आहे? उद्गारवाची वाक्य. काय अवघड आहे का? मी थोडं फास्ट घेतलं याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही. समजलं? आता चौथा प्रकार कोणता आहे आपला? होकारार्थी वाक्य. त्याला दुसरा शब्द काय आहे? होकारदर्शक, किंवा त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतोय? करण रूप. होकारदर्शक किंवा त्याला दुसरा शब्द काय? करण रूप. ओके. याची व्याख्या काय घ्यायची रे आता? ज्या वाक्यातून होकार दाखविला जातो त्याला काय म्हणायचं आहे? होकारदर्शक वाक्य. उदाहरणार्थ, मी आज गावाला जात आहे. बघा, मी आज गावाला जात आहे. ओके. किंवा नेहमी खरे बोलावे. नेहमी काय करायचं? खरे बोलायचं. हे वाक्य कुठले आहेत आपलं? होकारार्थी. काही इथं नकारार्थी भावना आहे का? मी आज गावाला जात आहे. काही निगेटिव्ह भावना आहे का? नाही. नेहमी खरं बोलायचं, चांगलंच आहे ना, होकारार्थी वाक्य आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, याला म्हणायचं होकारार्थी. दुसरा शब्द काय त्याला? करण रूप. ओके. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट प्रकार कोणता आहे? नकारदर्शक. आणि त्याला दुसरा शब्द काय आहे? अकरण रूप. त्याची व्याख्या काय येईल सांगा बरं? ज्या वाक्यातून काय दाखवला जातो? नकार दाखविला जातो त्याला काय म्हणायचं आहे? नकारार्थी वाक्य. ओके. उदाहरणार्थ, सोपा आहे, काही अवघड नाही. कधी खोटे बोलायचं, कधी खोटे बोलू नाही. नकारार्थी आहे. बघा, धूम्रपान करू नये. काय? नकारार्थी आहे. जर असं म्हटलं धूम्रपान करावे तर कुठलं वाक्य झालं ते? होकारार्थी. धूम्रपान करू नये कुठलं वाक्य झालं? नकारार्थी. इतकं सोपं आहे. याच्यामध्ये काही, या पॉइंट मध्ये काही अवघड नाही. आपलं 5वी 6वीच्या मुलाला जरी प्रश्न आला तरी ते सोडवत, या लेवलचे प्रश्न आहेत. थोडस अवघड कुठं आहे? केवळ संयुक्त आणि मिश्र, ते पण अवघड नाही. उद्देश आणि परिणामातला फरक कळाला म्हणून म्हटला की आपला विषय संपून जातो. ओके. समजलं? वाक्याचे प्रकार किती आहेत मुख्य? कशावरून पडतात प्रकार वाक्याचे? अर्थावरून आणि वाक्यातील विधानाच्या संख्येवरून. ओके. वाक्यातील विधानाच्या संख्येवरून कोणते प्रकार पडत आहेत? केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. आणि अर्थावरून कोणते प्रकार पडत आहेत? विधानार्थी वाक्य,
प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य. त्यातला हा एक पॉइंट आपला झालेला आहे. महत्वाचा पुढचा पॉइंट आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. बघा आजच्या प्रयोगाचे जे झालं आपलं ते संकर प्रयोग आणि हे तुमची एका लेक्चरची 2 मार्क आहेत, लक्षात ठेवा. जे व्यवस्थित करणार तो झोपेत जर विचारला तरी त्याला ते प्रश्न उत्तर येणार आहे, लक्षात ठेवा. प्रॅक्टिस करा. आता आपण वाक्यातील विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार पाहिजे आपण. ओके, याच्या अगोदर काय पाहिलं आपण? वाक्याच्या अर्थावरून. किती प्रकार पाहिले आपण? ते 5 पाहिले. आता आपण काय पाहणार आहे? विधानाच्या संख्येवरून. त्यातलं पहिलं वाक्य आहे कोणतं? कोणतं आहे? केवल वाक्य. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. परत परत मी सांगतोय, कारण याच्यावरती प्रत्येक पेपरला प्रयोग असेल, वाक्याचे प्रकार असतील, क्वेश्चन येतात म्हणजे येतात, काय विषय नाही. याला दुसरा शब्द सांगितला मी, कोणता रे? केवल वाक्याला कोणता सांगितला? केवल वाक्याला काय म्हणायचं आहे? शुद्ध वाक्य. पेपरला असं पण येईल, काही लोक फक्त केवल शोधत बसतात. असं चालत नाही. केवल म्हणजेच शुद्ध, शुद्ध म्हणजेच केवळ. आता हे कसं शोधायचं रे? तर ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते, ज्या वाक्यामध्ये काय असते? एकच उद्देश आणि एकच विधेय असते, त्याला काय म्हणायचं आहे? केवळ. उद्देश म्हणजे काय? उद्देश म्हणजे काय? कर्ता. विधेय म्हणजे काय? क्रियापद. म्हणजे एकच कर्ता असणार आहे आणि एकच काय असणार आहे? क्रियापद असणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? केवल वाक्य. घ्या नियम. एकच उद्देश व एकच विधेय असते, त्याला काय म्हणायचं आहे? केवल वाक्य. क्रियापदी एक आणि कर्ता सुद्धा एकच. जर नवीन मुलं पण असतील तर कोपऱ्यामध्ये लिहून घ्या, उद्देश म्हणजे कर्ता. असं कोपऱ्यामध्ये लिहून घ्या, उद्देश म्हणजेच काय? कर्ता. आणि विधेय म्हणजे काय? क्रियापद, कर्म नाही. पेपरला हे पण विचारलेलं आहे. वाक्यातील कर्ता ओळखा असं न म्हणता काय म्हणतात? वाक्यातील उद्देश ओळखा म्हणजेच काय? कर्ता ओळखा. वाक्यातील विधेय ओळखा म्हणजेच काय? क्रियापद ओळखायचं. ओके, आता हे पण सोपं आहे. याचं उदाहरण घेऊ आपण. घ्या, सूर्य कुठे उगवतो रे? कुठे उगवतो? पूर्वेला. सूर्य रोज पूर्वेला उगवतो. साधं सिंपल वाक्य आहे. एक कर्ता आहे, एक क्रियापद आहे. ओके, याला कर्ता क्रियापद कुठला सांगा बरं? क्रियापद कोणतं सांगा आधी? कोणता आहे? उगवतो. आणि कर्ता कोणता आहे? उगवणारा कोण? सूर्य. हा काय झाला? कर्ता. आणि वाक्याच्या शेवटी नेहमी आपला काय असतो मराठीमध्ये? क्रियापद असते. मग काय 2 क्रियापद दिसतात का तुम्हाला इथं काही? किंवा 2 कर्ते दिसत आहेत का? नाही. साधं सिंपल, एक उद्देश एकच विधेय, त्याला काय म्हणतो आपण? केवल वाक्य. किंवा असं म्हटलं, मधु पुस्तक वाचतो. क्रियापद कोणता आहे? वाचतो. वाचणारा कोण आहे? मधु. हे काय झालं? कर्ता झालं. मग एकच कर्ता एकच क्रियापद, त्याला काय म्हणायचं आहे? केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य. काय अवघड आहे का? नाही, अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर विधानाच्या संख्येवरून पडणारा प्रकार कोणता? दुसरा आहे संयुक्त वाक्य. घ्या लिहून. आता इथं थोडस डोक्याला त्रास द्यावा लागतो, बाकी काय अवघड नाही. थोडस केअरफुल राहायला लागतं. कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. बर,
याची आधी व्याख्या लिहून घ्या. महत्वाचं, ही व्याख्या सुद्धा पेपरला आलेली आहे. कशाची? संयुक्त वाक्याची व्याख्या लिहून घ्या. जेव्हा जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य, जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक कशाने जोडले जातात? जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी काय करतात? जोडली जातात. आपला टॉपिक झालेला आहे. हा उभयान्वयी टॉपिक झालेला आहे का? झालेला आहे. तिथं शिकवलेलं आहे मी. ज्यांचं लक्ष होतं त्यांना आता हे सोपं जाईल, आणि ज्यांचं लक्ष नव्हतं त्यांना आता तर लक्ष द्या. ओके, मी काय म्हटलं? जेव्हा दोन किंवा अधिक कसली वाक्य? केवल वाक्य. केवल वाक्य म्हणजेच काय? ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच उद्देश असते, अशी दोन किंवा अधिक वाक्य कशाने जोडली जाणार आहेत? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जाणार आहे. तेव्हा ते वाक्य कसं होणार आहे? संयुक्त वाक्य होणार आहे. ओके, आता तुम्ही मला सांगा, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार कोणते आहेत? कोणता आहे रे? समुच्चय बोधक. पाहिलाच आपण. कोणते शब्द येतात त्याच्यामध्ये जोडण्यासाठी वाक्य? बघा, व आहे, आणि आहे, आणखी आहे, शिवाय, असे भरपूर शब्द आहेत. बरोबर का? हे काय करतं? समुच्चय करतो. दोन वाक्य जोडण्याचं काम करतं. पहिल्या वाक्यामध्ये अजून भर घालण्याचं काम करत असते. दुसरा कोणता प्रकार पाहिला आपण? विकल्प बोधक. विकल्प म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? तुमच्या समोर काय असतोय? पर्याय असतो, हे किंवा ते. ओके, कोणते शब्द सांगितले होते? वा, अथवा, किंवा, की. बरोबर. त्याच्यानंतर तिसरा प्रकार कोणता पाहिला आपण? न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक. याच्यामध्ये कोणते शब्द येतात दोन वाक्य जोडण्यासाठी? पण, परंतु, बाकी, परी, हे सर्व शब्द कशामध्ये येतात? न्यूनत्व मध्ये. चौथा कोणता पर्याय पाहिला आपण? परिणाम बोधक. काय आहे? परिणाम. कुठले कुठले शब्द येतात त्याच्यामध्ये? म्हणून, सबब, यास्तव. ओके, बघा, या सर्व शब्दांनी जोडलं जाणारं वाक्य दोन केवल वाक्य ही कोणती वाक्य असणार आहेत? संयुक्त वाक्य. थोडक्यात काय? ज्या वाक्यात समुच्चय असेल, विकल्प असेल, न्यूनत्व असेल. न्यूनत्व म्हणजे काय? कमीपणा. झालं ना? न्यूनत्व म्हणजे काय? कमीपणा. परिणाम म्हणजे काय? एखाद्या कृतीचा, घटनेचा झालेला परिणाम. आपण याचा फरक घेतला होता, परिणाम आणि उद्देश. बरोबर ना? त्यातला फरक समजला की हा टॉपिक आपला इथं संपला. काही अवघड नाही. बघा, असे शब्द येणार आहे तुम्हाला, आणि तुम्हाला काय विचारतील? दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? केवल आहे, संयुक्त आहे का मिश्र आहे? काय अवघड आहे का? लक्षात राहील. समुच्चय मध्ये हे तुम्हाला पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला काय लागेल? पाठ असावं लागेल. समुच्चय मध्ये व आणि आणखी शिवाय. विकल्प मध्ये वा, अथवा, किंवा, की. न्यूनत्व मध्ये पण, परंतु, परी आणि बाकी. परिणाम मध्ये म्हणून, सबब आणि हे असतो. वाक्यामध्ये परिणाम आहे का हे पण शोधावं लागेल. वाक्यामध्ये न्यूनत्व आहे का, विकल्प आहे का, विकल्प पर्याय आहे का हे शोधावं लागेल.
त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचा वाक्याचा प्रकार ठरवता येणार आहे, अन्यथा तुम्ही इथं सुद्धा चुकीचं काहीतरी करून येणार आहे. ओके, आता याची आपल्याला काय पाहिजे, उदाहरण घ्या, वाक्य घेऊ. आता एक्झाम्पल घ्या. पहिलं, त्याचे डोळे सॉरी तो उन्हात फिरला म्हणून त्याचे डोळे काय झाले, लाल झाले. बघा नंतर लिहा, लक्ष द्या इकडं, हे महत्वाचं आहे. आता इथं दोन केवल वाक्य आहेत. केवल वाक्य हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते, बरोबर का. केवल वाक्य काय असते, अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते, बरोबर का. मग अशी केवल वाक्याचे पहिलं उदाहरण कुठलं पाहिलं होतं आपण, सूर्य रोज पूर्वेला उगवतो. स्वतंत्र आहे का, अर्थपूर्ण झालाय का, त्याला कोणत्याही दुसऱ्या वाक्याची गरज नाही. तसं इथं दोन केवल वाक्य जर याने जोडले जाणार नसेल प्रधानत्वानं, तर ते काय होणार आहे, संयुक्त वाक्य. कोणतं वाक्य सांगा बरं, इथं दोन वाक्य आहेत. कोणती, तो उन्हात फिरला, हे एक वाक्य झालं. आणि दुसरं कोणतं आहे, त्याचे डोळे लाल झाले. आहेत का दोन वाक्य. ही दोन वाक्य कसली आहेत, केवल वाक्य. आणि ही दोन वाक्य जोडण्याचं काम कशाने केलेलं आहे, म्हणून, बरोबर. म्हणून कशाचा प्रकार आहे, परिणामचा आहे. इथं आहे का, वाक्यात परिणाम पण आहे बघा. तो उन्हात फिरला, त्याचा परिणाम काय झालेला आहे, त्याचे डोळे काय झाले, लाल झाले. म्हणून आहे, परिणाम आहे. आणि आपलं व्याख्या सांगते, यांनी जोडलं जाणारं वाक्य कशामध्ये जाणार आहे, वाक्याच्या कोणत्या प्रकारात जाईल, संयुक्त वाक्यामध्ये. काय अवघड आहे का, नाही. अवघड तर सगळं झाल्यानंतर आहे. दुसरं उदाहरण घ्या, चला हे लिहून घेतलं. दुसरं उदाहरण घ्या. त्याने चांगला अभ्यास केला. बोलायला लावू नका रे, माग गाडावरून काय येत नाही, करता क्रम स्वतः येत नाही अजून तुम्हाला. त्याने चांगला अभ्यास केला परंतु तो नापास झाला. आता कसं झालं ते आपल्याला माहित नाही. वर्गात अभ्यास करायचे ती पोरं, पण काय करतायत ती, बघा हे एक उदाहरण आहे आपलं. त्याने चांगला अभ्यास केला परंतु तो नापास झाला, असं वाक्य देतील. वाक्याचा कोणता प्रकार आहे विचारते, कोणता वाक्य प्रकार आहे हा, संयुक्त. कारण इथं दोन वाक्य जोडलीत का, जोडली ना. पहिलं वाक्य कोणतं आहे, त्याने चांगला अभ्यास केला. दुसरं कोणतं वाक्य आहे, तो नापास झाला. दोन केवल वाक्य आहेत. कशाने जोडलं, परंतु कशाचा प्रकार आहे, न्यूनत्व कशाचा प्रकार आहे, प्रधानत्व सूचक उभयनामी अव्यय. आणि याने जोडलं जाणारं वाक्य कोणतं असणार आहे, आपलं संयुक्त वाक्य. आपला नियम सांगतोय, प्रधानत्वाने जोडलं जाणारं वाक्य कसं असणार आहे, संयुक्त वाक्य. प्रधानत्वाचे हे चार प्रकार आहेत. समजलंय. जायचं पुढं. दोन उदाहरणं बस का, आपण मिक्सअप एक्झाम्पल हे सगळं शिकवल्यानंतर घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून त्याची प्रॅक्टिस चांगली होईल. ओके. आता तिसरा प्रकार आहे कोणता, मिश्र वाक्य. मी आता हे झाल्यानंतर मिक्स एक्झाम्पल घेणार आहे, मिक्स. मग तुम्हाला समजेल काय असतंय. त्याच्या वर्षी अभ्यास करून मुलांना उद्देश आणि परिणाम मधला फरक कळत नाही.
आणि प्रश्न येताना त्याच्यावरतीच येतो, लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही गळा काढून काढून सांगतोय, पण मागा अजून दात काढत बसलेत. आता लय हाय टाइम भरपूर आहे आपल्याला, आज सुट्टीच आहे मला, मी आहे 3 वाजेपर्यंत. मला पूर्ण जे मी तुम्हाला एक्झाम्पल देईल त्याला सगळे उत्तर तुमच्याकडे अपेक्षित आहे. ह्याच्यामध्ये खूप एक्झाम्पल आहेत, येत आहेत आणि मी घेणार आहे आता. ओके, या कुठला प्रकार? मिश्र वाक्य. वाक्य लिहून घ्या. जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य खालील उभयन्वी अव्ययांनी जोडली जातात, तेव्हा ती वाक्य मिश्र वाक्य असते. तेव्हा ते वाक्य कोणतं असतंय? मिश्र. बघा, लक्षात आलं तुमच्या? याची रचना कशी आली बघा. केवळ वाक्याची रचना तुम्हाला झाले का लिहून? जेवढं डीप जासाल तेवढं डीप आहे, आणि जेवढा डीप अभ्यास करसाल तेवढं परत परत वाचायची गरज राहणार नाही. केवळ वाक्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला? एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे, बरोबर का? संयुक्त वाक्याची व्याख्या काय घेतली होती मी? संयुक्त वाक्याची दोन काय जोडली जाणार आहे तुम्हाला? केवळ वाक्य. बघा, संयुक्त वाक्यामध्ये मी काय सांगितलं? कसं जोडलं जाणार आहे? केवळ वाक्य प्लस केवळ वाक्य जोडलं जाणार आहे. कशामध्ये? संयुक्त वाक्यामध्ये. कशाने जोडलं जातं माहिती आहे ना तुम्हाला? काय सांगितलं मी? उभयनवी अव्ययाने. आता मिश्र वाक्यामध्ये मी काय म्हणतोय? हे कसं जोडलं जाणार आहे? एक प्रधान वाक्य असणार आहे आणि दुसरं काय असणार आहे? काय असणार आहे? गौण वाक्य. आता जर तुम्ही संयुक्त वाक्याचं उदाहरण पाहिलं, काय पाहिलं आपण? सुरुवातीला एक उदाहरण घेतलं होतं, कोणतं सांगा बरं? तो उन्हात फिरला म्हणून त्याचे डोळे लाल झाले. आता इथे एक वाक्य आहे, तो उन्हात फिरला. वाक्याचा अर्थ पूर्ण आहे का? या आहे ना, आहे ना. आणि त्याच्या पुढचं वाक्य जे जोडलेलं आहे काय? त्याचे डोळे लाल झाले. हे सुद्धा वाक्य कसं आहे? अर्थाच्या दृष्टीनं स्वतंत्र आहे. इथं दोघांना एकमेकाची गरज आहे का अर्थ पूर्ण करण्यासाठी? नाही. इथं दोघांनाही अर्थ पूर्ण करण्यासाठी एकमेकाची गरज नाही. परंतु मिश्र वाक्यामध्ये याची याला गरज असते. गौण वाक्याला, प्रधान वाक्य एकमेकावरती ही वाक्य काय असतात? डिपेंड असतात. तेव्हा त्या वाक्याचा अर्थ काय होतो? पूर्ण असतो. म्हणून त्याला एक वाक्य कसं म्हणतात? प्रधान वाक्य, आणि दुसरं वाक्य गौण वाक्य. समजलं? ह्याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. दोन केवळ वाक्य जोडली संयुक्त वाक्य, एक प्रधान वाक्य एक गौण वाक्य जोडलं मिश्र वाक्य. एकच उद्देश आणि एकच विधेय असेल केवळ वाक्य. संपला विषय. ओके, आता व्याख्या काय घेतली आपण? एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य खालील उभयनवी अव्ययाने जोडली तर ते वाक्य कसं असणार आहे? मिश्र वाक्य. आता कोणकोणती उभयनवी अव्यय आहेत ते आपण लिहून घेऊ. घ्या, हे रचना लिहून घ्या, फायद्याची आहे. कुठेतरी कंसात बघा, गौण वाक्य गौणत्व उभयनवी अव्यय बघितले का आपण? त्यातला पहिला प्रकार कोणता होता? स्वरूपबोधक होता का? कोणते कोणते शब्द येतात? म्हणून, म्हणजे, जे, की, बरोबर का? म्हणून, म्हणजे, जे आणि की, हे झालं स्वरूपबोधक. दुसरा कोणता प्रकार पाहिला होता आपण? कारणबोधक. ठीक आहे, कोणता आहे? कारणबोधक. कुठले शब्द आहेत इथं? कारण,
का आणि की. ओके. तिसरा कोणता प्रकार पाहिला? उद्देश. इथं कुठलं कुठलं आलं? म्हणून, सबब आणि ते शब्द आले का परिणाम मधले. इथंच खरी गंमत आहे. आणि चौथा कोणता आहे? संकेत बोधक. कोणतं? जर, तर, बरोबर का? जरी, तरी, जेव्हा. हे ठिकाण जसे काय थोडा इथे काय असणार? संकेत म्हणजे अट असणार आहे फक्त. ओके. म्हणजे की जेव्हा तेव्हा हे क्रियाविशेषण आले, ते नंतर सांगतो मी तुम्हाला. बघा, ही गौणत्वाचे प्रकार आहेत उभ्या नेहमी. यांनी जोडलं जाणारं वाक्य कसं असणार आहे? यांनी जोडलं जाणारं वाक्य कसं असणार आहे? मिश्र. काय अवघड आहे का? नाही, अवघड आहे पेपरला गेल्यानं. ओके, झाले का लिहून? आता आपला हा टॉपिक संपत आलेला आहे. मी आता एक मिक्स एक्झाम्पल चालू करणार थोड्याच वेळात. उत्तर तुम्ही सांगायचं डायरेक्ट. एकदा उभ्या नेहमी अवयव शिकवताना झालेला आहे आणि आता आपण परत रिवाइज केलेलं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना आलं पाहिजे. आता इथं उद्देश मध्ये ते शब्द आहेत जे परिणाम मध्ये आहेत. कसं ओळखायचं मी तेव्हाही सांगितलेलं आहे, आताही सांगितलेलं आहे. स्वरूपबोधक इथं म्हणजे की आहे बघा, आहे का? इथं काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे की हे ज्या मिश्र वाक्यामध्ये येते, फक्त ते उभ्या नेहमी अवयव वाक्यामध्ये आलं तर प्रॉब्लेम येतो. झालंय का? उदाहरण घ्यायचं. चला घ्या. घ्या, माझा विश्वास आहे की काय? माझा विश्वास आहे की मी पोलीस होईल. मी काय होईल? पोलीस होईल. तू कशाला म्हणाल? मी स्वतः होते ना, आहे की नाही? स्वतःपासून सुरुवात करा. आधी तुम्ही व्हा, मग दुसऱ्याला आशीर्वाद द्या. बघा आता इथं बघा बरं क्या, कुणी लिहायचं नाही. इथं वाक्य कशाने जोडलं रे? किने जोडलं. ओके. आता कोणत्या उभ्या नेहमी अवयव वाक्य सांगा बरं? स्वरूप का संकेत? कोणत्या? स्वरूपचा आहे. पहिल्या वाक्याचा खुलासा दुसरं वाक्य करतं, बरोबर का? आता बघा, माझा विश्वास आहे इथंपर्यंत एक वाक्य आहे ना, आणि मी पास होईल इथंपर्यंत एक वाक्य. आणि हे जोडलं कशानं? कीनं. फक्त याचा विचार केला, माझा विश्वास आहे. काय वाक्याचा अर्थ लागतोय का? नाही. या वाक्याचा अर्थ कुठं लागतो? हे वाक्य घेतल्यानंतर. म्हणजे एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य इथं अपेक्षित आहे. एक प्रधान वाक्य आणि गौण वाक्य असं कुठं असतं रचना? मिश्र वाक्यात. कीने जोडलेलं आहे. स्वरूपबोधकचं वाक्य आहे आणि उणे कशाचं वाक्य आहे? कुठला प्रकार आहे? मिश्र वाक्य. काय अवघड आहे का? नाही. आता मगाचं एक उदाहरण घेतलं होतं आपण, परिणामचं घेतलं होतं का? काय? तो उन्हात फिरला म्हणून त्याचे डोळे लाल झाले. आता बघा, तेच उदाहरण घेऊ आपण. त्याचे डोळे लाल झाले. बघा, उदाहरण तेच आहे आणि कसं उत्तर चेंज होते बघा. त्याचे डोळे लाल झाले कारण तो कशात फिरला? उन्हात फिरला. लिहू नका रे, बघा इकडं, इकडं पहा. वाक्य तेच आहे ना. मगाशी काय घेतलं होतं? तो उन्हात फिरला म्हणून त्याचे डोळे लाल झाले. कशाने जोडलं होतं वाक्य? ते वाक्याचे मगाच कशात जोडलं होतं? म्हणून जोडलं होतं. आणि त्या वाक्यामध्ये काय होता? परिणाम होता. आता ह्या वाक्यामध्ये कशा जोडले वाक्य? इथं कारण जोडले. वाक्य तेच आहे, अर्थ तोच आहे,
परंतु ते वाक्य संयुक्त होतं परिणाम असल्यामुळं, आणि इथं कारण जोडल्यामुळे कारणबोधक मध्ये गेलं. आणि कारणबोधक कशाचा प्रकार आहे? मिश्र वाक्यात. बघा, त्याचे डोळे लाल झाले हे एक वाक्य आहे, कारण जोडलं, तो उन्हात फिरला हे वाक्य. परंतु ह्याचं उत्तर काय येणार आहे? तुमचा वाक्याचा प्रकार काय येणार आहे? मिश्र वाक्य. आणि तो उन्हात फिरला म्हणून त्याचे डोळे लाल झाले, वाक्याचा प्रकार कोणता येणार आहे? संयुक्त वाक्य. गमत आहे ना? आता उद्देशबोधक हेच वाक्य घ्या. चला, मिश्र मध्ये कसं आहे बघा. त्याचे डोळे लाल व्हावेत. बघा, त्याचे डोळे लाल व्हावेत म्हणून तो उन्हात फिरला. बघा, हे फरक जर समजला तर तुम्हाला झोपेमध्ये जर विचारलं तरी याचं उत्तर चुकणार नाही. नंतर लिहा, इकडे पहा. त्याचे डोळे लाल व्हावेत म्हणून तो काय केला? उन्हात फिरला. कोणता प्रकार येईल? कशाने वाक्य जोडले? कशाने जोडलं? म्हणून. उद्देश आहे का परिणाम आहे? तो उन्हात फिरलेला आहे. पहा, तो काय केलाय? उन्हात फिरलाय. उन्हात फिरण्यामाग त्याचा काहीतरी उद्देश होता. काय उद्देश होता? त्याचे डोळे काय झाले पाहिजे? कुणाला तरी दाखवायचे असतील डोळे त्याचे. डोळे बघ, डोळे बघ, माहिती आहे ना? डोळे लाल करून त्याला दाखवायचे कुणाला तरी, म्हणून तो आधी काय केला? उन्हात फिरला. हा त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणजे उद्देशबोधक आलं. बघा, उद्देशबोधक मध्ये म्हणून आहे का? आहे ना. मग उद्देश असल्यामुळे हे कशामध्ये गेलं? मिश्र वाक्य. बघा, अजून फरक समजून घ्या. मगाशी म्हणून होतं, हेच वाक्य होतं. तो उन्हात फिरला म्हणून त्याचे डोळे लाल झाले. परिणाम होता तो परिणाम. वाक्याचा प्रकार कोणता आला? तो संयुक्त. इथं पण म्हणूनच आहे, परंतु या वाक्यात उद्देश आहे म्हणून हे वाक्य कशात गेलं? मिश्र वाक्य. काय अडचण आहे का इथपर्यंत? अडचण काय आहे का? अडचण आहे का? मी परत विचारतोय. मी आता मिक्स एक्झाम्पल घेतोय. मला शेवटच्या बेंच पर्यंत उत्तर आलं पाहिजे. वया मिटून ठेवायला होणार आहे मी. ओके, दात काढणारे कोण कोण आहेत? आता समजेल काय फरक आहे, काय सोपं आणि काय अवघड. ओके, याची उदाहरण घ्या. चला, जर एक उदाहरण राहिलं ना, जरचं. चला घ्या, राहू दे, ह्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. झाले काय लिहून? घ्या, हे उदाहरण आहे, लिहून घ्यायचं बरं का सगळ्यांनी. लोक आपली स्तुती करोत किंवा काय करोत? निंदा. लोक आपली स्तुती करोत. कोणतं वाक्य? लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा. काय वाक्य येईल उत्तर? नुसतं लिहू नका, कारकुनासारखं लिहायचं नाही. फक्त मला शेवटच्या बेंचचा वाचायला पाहिजे. संयुक्त का आहे हे पण सांगितलं पाहिजे. सगळ्यात आधी जोडले कशाने वाक्य? कशाने जोडलंय? हे तर समजलं. दोन वाक्य आहेत का बाबा? कोणते कोणते? लोक आपली स्तुती करोत एक वाक्य झालं, किंवा निंदा करोत एक वाक्य झालं. जोडलं किंवा. वाक्य कोणतं म्हणताय तुम्ही? संयुक्त वाक्य. का बरं आहे? किंवा कशामध्ये येत आहे?
विकल्पबोधक. विकल्पबोधक कोणत्या उभयनैवी अव्ययाचा प्रकार आहे? प्रधानत्वाचा. आणि प्रधानत्वाने जोडलं जाणार वाक्य आपण काय म्हणतोय? संयुक्त मध्ये. बरोबर आहे का? काय अवघड आहे का? नाही. चला पुढं लिहून घ्या संयुक्त वाक्य. आता एक उदाहरण घेतलं होतं बघा तुमच्या आवडीसाठी मागच्या उभयनैवी अव्ययामध्ये. काय? ती म्हणाली. काय म्हणाली होती? ती म्हणाली की मी तुमचीच आहे. घेतलं होतं का उदाहरण? आठवते का? असंच आठवायला पाहिजे. ती म्हणाली की मी तुमचीच आहे. सांगा बरं या वाक्याचा प्रकार. केवळ संयुक्त मिश्र कोणता आहे? मिश्र वाक्य येईल का? माग मिश्री मग कोणत्या वाक्याचा प्रकार आहे हा? मिश्र. वाक्य जोडलं कशाने? कीने जोडलं. बरोबर का? मग हे वाक्य स्वरूपबोधक आहे का? काय स्वरूपबोधक आहे. कारण ह्या वाक्याचा खुलासा इथं होतोय. ती म्हणाली. काय म्हणते बाबा ती? मी तुमचीच आहे, मी तुला सोडून चालले, मी तुला मार देणार आहे. काय असेल ते हे कुठं कळतंय आपल्याला? पुढच्या वाक्यामध्ये कीने जोडलेलं आहे. म्हणून हे वाक्य कशामध्ये चाललं आहे? स्वरूपबोधक मध्ये. आणि स्वरूपबोधक हे गौणत्व सूचक उभयनैवी अव्ययाचा प्रकार आहे. याने जोडले जाणारे वाक्य काय असणार आहे? नेहमी मिश्र वाक्य. काय अवघड आहे का? नाही. चला उदाहरण पुढचं घ्या. घ्या. शाहू महाराजांच्या प्रेरणेने शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात सहकारी चळवळ किंवा चळवळीचा उदय झाला. सांगा बरं वाक्याचा प्रकार. आधी लिहून घ्या. शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात काय झाला? सहकारी चळवळीचा उदय झाला. वाक्याचा प्रकार कोणता? केवळ संयुक्त मिश्र. कोणता? केवळ वाक्य. बरोबर आहे का? केवळ वाक्य आहे का? कसं काय? एकच काय आहे? विधेय आहे आणि एकच उद्देश आहे. काय जोडले का कशाने वाक्य इथं मध्ये? मग असे आपण व आणि आणखी काय काय जोडायचो ना, किंवा की असं काय आहे का इथं? एकच उद्देश एकच विधेय. कोणतं वाक्य येणार आहे? केवळ वाक्य. कोणतं वाक्य आले? केवळ वाक्य. ओके. अजून घ्या. घ्या. सीता गावी गेली. सांगा कुठलं वाक्य? केवळ. सीता गावी गेली केवळ वाक्य. खूप वेळा वाक्य आलं हे पेपरला. गड आला पण काय गेला? सिंह गेला. वाक्याचा प्रकार सांगा. कोणतं वाक्य येईल माग?
कोणतं वाक्य येईल? संयुक्त केवळ मिश्र संयुक्त येईल, बरोबर ना? कशाने जोडलेलं आहे वाक्य? पण, म्हणजे न्यूनत्वबोधक आहे. आणि न्यूनत्व कशा प्रकार आहे? प्रधानत्वच आहे. आणि प्रधानत्व जोडलेलं वाक्य कसं असणार आहे? संयुक्त वाक्य, बरोबर आहे. पेपरला खूप वेळा आलेला आहे, लिहून घ्या बरं का. त्याच्यानंतर बघा, हे पण वाक्य आलेलं आहे. देह जाओ अथवा काय राहो. कुठलं वाक्य येईल? संयुक्त वाक्य येईल का? येईल, कारण वाक्य जोडले कशाने? अथवा जोडलेलं आहे, बरोबर. अथवा, वा, अथवा किंवा की कशाचा प्रकार आहे? विकल्पबोधक. विकल्पबोधक प्रधानत्वाचा प्रकार आहे. आणि प्रधानत्वाने जोडले जाणारे वाक्य संयुक्त वाक्य. लिहून घ्या, पेपरला आलेलं आहे संयुक्त. घ्या, महत्वाचं उदाहरण आहे. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यायला काय झालं? म्हणून मला काय झालं? यायला उशीर झाला. मला वाक्याचा प्रकार सांगायचा. संयुक्त, केवळ का मिश्र? कोणता प्रकार आहे? संयुक्त. आता म्हणून बघा, इथं आहे का? म्हणून कुठं कुठे येतं? म्हणून कुठं कुठे येतं सांगा बरं? परिणाम मध्ये पण येतं आणि उद्देश मध्ये. उद्देश मध्ये आलं तर काय म्हणतो आपण? वाक्य कुठला इथे? मिश्र. परिणाम मध्ये आलं तर काय म्हणतोय? संयुक्त, बरोबर आहे का? आता इथे उद्देश आहे का परिणाम आहे? काय आहे इथे या ठिकाणी? उद्देश आहे का परिणाम? परिणाम आहे. वाटेत काय झाली? मोटार नादुरुस्त झाली, त्याचा परिणाम काय झाला? मला यायला उशीर झाला, म्हणून वाक्य जोडलेलं आहे. परिणाम आहे म्हणून वाक्य कशामध्ये गेले? संयुक्त वाक्य. कशामध्ये गेलं? संयुक्त वाक्य. लिहून घ्या. अवघडावर खरी, पेपरला चुकते, सोपं नाही. परत सांगतो मी. चला पुढं. तुला नोकरी करायची की व्यवसाय? कोणतं वाक्य येईल सांगा? हे चॅलेंज आहे तुम्हाला. कुठला आहे? संयुक्त. का बरं? पर्याय तुमच्याकडं. तुला नोकरी करायची आहे का व्यवसाय? मग जर पर्याय असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विकल्प म्हणतो, बरोबर का? विकल्प मध्ये वा, अथवा किंवा की येतं, बरोबर ना? असं की कुठं येतं? अजून स्वरूप मध्ये येतं. पण स्वरूप मध्ये मागच्या वाक्याचा खुलासा पुढच्या वाक्याला. इथं तसं काय नाही, पर्याय आहे तुमच्या पुढं, विकल्पबोधक आहे, म्हणून हे वाक्य झालं संयुक्त. बघा, परफेक्ट संयुक्त वाक्य महत्वाचं आहे. पेपरला असेच प्रश्न येत आहेत. बघा, दुसरं उदाहरण घ्या अजून. तुला यायचे किंवा नाही तूच ठरव. हे तूच ठरव, मी काय सांगणार नाही. तुला यायचे किंवा नाही हे तूच ठरव. कुठलं वाक्य येईल रे? संयुक्त येईल का मिश्र येईल? संयुक्त येईल. तुला यायचं का नाही, काय त्याच्यासमोर पर्याय. ते काय म्हणे? मी येणार आहे किंवा मी नाही येणार. पर्याय आहे ना. वा, अथवा किंवा आहे बघा इथं. विकल्पबोधक बोलले किंवा आहे,
मुनी वाक्य आलं संयुक्त वाक्य. ओके, चला पुढं. जेथे दया, क्षमा, शांती तेथे कुणाची वस्ती? देवच असतो ना तिथं. कुठलं वाक्य येणार आहे? आता इथं वाक्य जोडले कसं बघा, जेथे तेथे अशी रचना झाली. जेथे तेथे, जर तर, जरी तरी. तर हे वाक्य कुठलं असणार आहे? मिश्र वाक्य असते. इथं जेथे आणि तेथे आलेले. जेथे दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. कुठलं आलं? मिश्र. बघा काही लोकांना माहिती नसेल तर लिहून घ्या. अशी रचना आली काय? जर तर. ओके, जरी तरी. ओके, जेथे तेथे अशी रचना आली तर वाक्य कुठलं असणार आहे? कोणतं वाक्य असणार आहे? मिश्र वाक्य. समजलं? इथं कसं आलं मग? जेथे तेथे. जर तू माझ्याकडे आला तर मी तुझ्याकडे येईल. कुठलं वाक्य झालं? मिश्रच होईल. बरोबर का? जरी तू नाही आला तरी मी येईल. कुठलं वाक्य होईल? मिश्रच होईल. ह्या रचना लक्षात ठेवा. याच्यावरती पण प्रश्न आलेले आहेत. लिहून घ्या कुठतरी. घेतलंय का? त्याला लिहून? ठीक आहे.